पुण्यामध्ये भाजप विरुद्ध रवींद्र दंगेकर या वादाचा दुसरा अंक सुरू होण्याची शक्यता आहे। कारण आज पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे यांची आणि भाजप यांची पुण्यामध्ये पहिली बैठक पार पडते, ज्याच्यामध्ये जागा वाटपांमध्ये चर्चा होणार आहे। मात्र याच बैठकीला शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख असलेल्या रवींद्र दंगेकर यांना मात्र नो एंट्री आहे। भाजपच्याच नेत्यांकडून रवींद्र दंगेकर यांना या बैठकीमध्ये बोलवू नका अशा पद्धतीच्या सूचना शिवसेनेला दिल्याची माहिती आहे आणि त्यामुळे आज रवींद्र दंगेकर यांना या बैठकीपासून लांब ठेवलेला आहे। आज होणाऱ्या या बैठकीमध्ये भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत दादा पाटील, माधुरी मिसाळ यासह भाजपचे जे प्रमुख नेते आहेत ते उपस्थित राहणार आहेत। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत, नीलम गोरे, विजय शिवतारे आणि पुण्याचे शहराध्यक्ष असलेले नाना भानगिरे यांच्यासह काही प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे। मुळामध्ये रवींद्र दंगेकर यांना या बैठकीला का बोलवलं जात नाहीये असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। मात्र आपण याची पार्श्वभूमी पाहिली तर गेल्या काही दिवसांपासून रवींद्र दंगेकर यांनी भाजपच्या दोन प्रमुख नेत्यांना टार्गेट केलेलं होतं, ज्याच्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांचा एक नाव होतं आणि दुसरीकडे चंद्रकांत दादा पाटील यांचं एक नाव होतं। सातत्याने रवींद्र दंगेकर यांच्याकडून या दोघांवर गंभीर स्वरूपाची टीका केली जात होती आणि त्यामुळे कुठेतरी रवींद्र दंगेकर हे सुद्धा शिवसेनेमध्ये एकटे पडलेले होते। दंगेकर यांच्या बाजूने शिवसेनेतले कुणीही नेते बोलायला तयार नव्हते। सावध भूमिका या शिवसेनेच्या नेत्यांकडून वारंवार घेण्यात येत होती आणि त्यानंतर कुठेतरी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हा वाद मिटवलेला होता। त्यानंतर दंगेकर यांनी सुद्धा भाजपच्या आणि खास करून मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांच्या विरोधामध्ये बोलणं टाळलेलं होतं। असं असताना आता महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावरती आहेत। काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी पुण्यामध्ये आम्ही शिवसेनेसोबत एकत्र लढणार आहोत असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्यानंतर या दोन्ही पक्षाच्या युतीच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या। नेमकं शिवसेनेला किती जागा मिळणार याबाबतची चर्चा सुरू झालेली होती। दंगेकर सातत्याने म्हणत होते की आम्ही 165 जागांवर तयारी करतोय, तशा पद्धतीचे उमेदवारी अर्ज सुद्धा त्यांनी इच्छुकांकडून घेतलेले आहेत। असं असताना आज ही एक महत्वाची बैठक पार पडते, ज्या बैठकीमध्ये दोन्ही पक्षांमध्ये वाटाघाटी होणार आहेत। कुणी किती जागा लढायच्या याबाबतची प्राथमिक चर्चा यामध्ये केली जाणार आहे। मात्र याच बैठकीला रवींद्र दंगेकर जे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पुण्यातले प्रमुख चेहरे मानले जातात, आक्रमक चेहरे मानले जातात, त्याच रवींद्र दंगेकरांना या बैठकीपासून लांब ठेवण्यात आलेला आहे। शिवसेनेने ही सावध भूमिका घेतलेली आहे का असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जातोय। दुसरीकडे आजच्या होणाऱ्या या बैठकीमध्ये मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला किती जागा मिळणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। कारण भाजप 125 नगरसेवक जिंकून आणणार असं सातत्याने म्हणते आणि त्यामुळे मुळामध्ये भाजप 165 पैकी किती जागा लढणार, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला किती जागा मिळणार आणि दुसरीकडे आरपीआय जी भाजपसोबत या आधी सुद्धा निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली होती, त्या आरपीआयला किती जागा सोडल्या जाणार असा प्रश्न उपस्थित आहे। आणि त्यामुळे आजच्या होणाऱ्या या जागा वाटपामध्ये नेमकी काय काय चर्चा होती हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र या सगळ्यामध्ये महत्वाचा प्रश्न जो उपस्थित झालेला आहे तो म्हणजे रवींद्र दंगेकर यांना यामध्ये डावलण्यात आलेला आहे। खरं तर भाजपच्या नेत्यांवर सातत्याने विखारी स्वरूपाची टीका रवींद्र दंगेकर यांनी गेल्या काही दिवसांपासून केलेली होती आणि त्याचाच वचपा हा भाजपकडून काढला जातोय का हा सुद्धा प्रश्न आहे। आणि मिळालेल्या माहितीनुसार भाजपच्याच वरिष्ठ नेत्यांनी शिवसेनेला असं सांगितलेलं होतं की रवींद्र दंगेकर जर बैठकीमध्ये असतील तर चर्चा होणार नाही आणि त्यामुळेच आज या बैठकीपासून रवींद्र दंगेकर यांना जाणीवपूर्वक लांब ठेवलेला आहे। आपणही रवींद्र दंगेकर यांच्याशी याबाबतची विचारणा केलेली आहे, मात्र त्यांनी हसत हसत याबाबतचं उत्तर दिलेलं आहे। कारण मी एक कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे कार्यकर्ता अशा बैठकींना जात नाही अशा पद्धतीचं एक मिश्किल उत्तर त्यांनी दिलेलं आहे। पण हे उत्तर काही समाधानकारक नाहीये, कारण रवींद्र दंगेकर यांच्यावर पुण्याची जबाबदारी आहे, महानगर प्रमुख ते आहे आणि असं असताना आज जी महत्वाची बैठक भाजप आणि शिवसेनेमध्ये होतीये, जी निवडणुकीच्या तोंडावरती अतिशय महत्वाची बैठक आणि पहिलीच बैठक मानली जाते आणि त्याच बैठकीला जर रवींद्र दंगेकर यांना बोलावलं जात नसेल तर आगामी काळामध्ये शिवसेना विरुद्ध भाजपचा जो वाद असेल किंवा भाजप विरुद्ध रवींद्र दंगेकर यांचा वाद असेल तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता यापुढे रवींद्र दंगेकर नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असेल, पण रवींद्र दंगेकरांचा जो वचपा आहे तो मात्र भाजपने काढल्याची जोरदार चर्चा सध्या पुण्यामध्ये सुरू झालेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा लोकशाही मराठी।
मी कॅमेरामन तुषार नानावरसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.